थेट वार्ता चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आजचा दिवस केवळ एक जयंती दिन नाही, तर आजचा दिवस आहे क्रांतीची आठवण करून देणारा. आजचा दिवस आहे स्त्री शिक्षणाच्या इतिहासाला दिशा देणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करण्याचा. 3 जानेवारी 1831 सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळात स्त्री म्हणजे घराच्या चौकटीत बंदिस्त असलेली व्यक्ती. शिक्षण, विचार, मत व्यक्त करण्याचा अधिकार यापासून स्त्री कोसो दूर होती. पण या अंधारात एक ज्योत पेटली, ती म्हणजे सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली. त्या काळात सावित्रीबाईंना रस्त्यावरून जाताना दगड मारले गेले, शेड फेकण्यात आलं, पण त्या थांबल्या नाहीत. त्या म्हणायच्या, मी शिकणार, मी शिकवणार आणि समाज बदलणार. डोक्यावर मळलेल्या टोपलीत साडी ठेवून अपमान झेलत त्या शाळेत जायच्या आणि मुलींना शिक्षण द्यायच्या. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, त्या होत्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या जननी. त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी संघर्ष, बालविवाहाला विरोध, अस्पृश्यांसाठी शिक्षण, विधवांसाठी आश्रयगृह, स्त्री अत्याचाराविरोधात आवाज ही त्यांची अमूल्य कामे आहेत. त्यांनी कवितांच्या माध्यमातून समाजाला प्रश्न विचारले. आपल्या एका कवितेत त्या म्हणतात, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करीती नारी नर. त्यांचे हे लेखन आजही तितके जिवंत आहे. आज आपण म्हणतो स्त्री शिकली आहे, पुढे गेली आहे, पण प्रश्न असा आहे की आजची स्त्री सुरक्षित आहे का? आजही शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले आहे का? आजही जाती धर्माच्या भिंती तोडल्या गेल्या आहेत का? सावित्रीबाईंचा विचार आजही सर्वदूर पोहोचला आहे का? त्यांचा विचार रुजवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ इतिहासातल्या व्यक्ती नाहीत, त्या आजही प्रत्येक शिकणाऱ्या मुलीच्या डोळ्यात आहेत, कित्येक अन्यायाविरोधात उभ्या राहणाऱ्या स्त्रियात आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त थेट वार्ता चॅनल कडून त्या महान मातेला शतशः नमन. जय सावित्रीबाई, जय शिक्षण, जय समता.